येत नाही तर तो बदल करावा लागेल मित्रांनो, लक्षात घ्या आहेत ते तुमचं आयुष्य बदलून टाकतील मित्रांनो, लक्षात घ्या. मग वाचनाचे एक 10 फायदे भरपूर आहेत, पण आपण एक 10 बघू, लक्षात घ्या. आणि उत्तम वाचणारा वक्ता हा उत्तम बोलतो, उत्तम लिहितो आणि उत्तम विचार करतो, हे लक्षात घ्या. आता मग याची कारण शोधून घ्या, आपण काय केलं त्याच्यामध्ये. आपण पुस्तकं वाचत नाही त्याचं कारण का? करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या आपल्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज या व्याख्यानमालेचा 145वा भाग आणि आज आपण व्यक्तिमत्व विकास आणि माइंडसेट याच्यामधला एक विषय बघणार आहोत, पुस्तकं वाचण्याची सवय कशी लावावी. आता बऱ्यापैकी तुम्ही बघाल की हा जो एक विषय आहे, पुस्तकं वाचण्याची सवय लावण्याचा जो काही विषय आहे तो मुळातच गरजेचा आहे का, याच्यावर थोडासा आपण विचार करूया. आपल्यापैकी किती जण असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत जे शिक्षण आहे 12वी पास करून FY SY TY पर्यंत तुम्ही आलेला आहात, की ज्यांनी 10 पुस्तकं कमीत कमी सिलेबसच्या बाहेरची वाचलेली आहेत, त्यांनी हँड रेज करा. कमीत कमी 10 पुस्तकं, लक्षात घ्या. ठीक आहे. बर, ठीक आहे. रिॲक्शन क्लिअर करा. बघा, या ठिकाणी आपल्याला या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की वाचनाची सवय किती गरजेची आहे आणि त्यासाठीची काही आकडेवारी गमतीशीर, हे लक्षात घ्या. तुमच्या माहितीसाठी फक्त मी सांगतोय. तर आपली जी काय वाचनाची सवय आहे ती सवय आंतरराष्ट्रीय पातळीवर बघता कशी आहे, तर भारतात सरासरी माणूस वर्षाला 1 ते 2 पुस्तकं वाचतो, ऍव्हरेज, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. पण अमेरिकेत हा आकडा साधारणतः 12 पुस्तकांचा आहे. जपानमध्ये हा पुस्तकांचा आकडा 15 आहे, वर्षाला 15 पुस्तकं ऍव्हरेज वाचली जातात. आणि इस्रायलमध्ये हा आकडा 40 पुस्तकांचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की जे काही डेव्हलपमेंट, त्यानंतर ताकद, जे काही या ठिकाणी त्यांच्याकडे असणारी सुबत्ता, समृद्धता जी आपण बघतोय, त्याचा मार्ग हा पुस्तक वाचनातून जातो, हे पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण दुसरं महत्वाचं एक लक्षात, त्याच्यामध्ये फरक आपल्या माहितीसाठी, CEO लेवलची जी व्यक्ती असते, म्हणजे जो लीडर असतो, ज्याला नेतृत्व करायचं असतं, जो पुढे जात असतो, जो सगळ्यांना घेऊन काम करत असतो, तो वर्षाला साधारणतः 60 पुस्तकं वाचतो. आणि कामगार म्हणून काम करणारा फ्लोअरवरचा जो कामगार असतो तो साधारणतः 2 ते 3 पुस्तकं वर्षाला वाचतो, हे लक्षात त्याच्या बाबतीत. आता काय वाचतो याच्यावर आपण नंतर येईल, पण पुस्तकं वाचण्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो की जर एक CEO 60 पुस्तकं वाचतोय आणि एक कामगार म्हणून फ्लोअरवर काम करणारी व्यक्ती 1 ते 2 पुस्तकं वाचते, मग वेळ कुणाकडे कमी आहे जास्त? तसं बघितलं तर कंपनीचा CEO म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे प्रचंड व्याप आहे, पण तो ऑर्गनाइज आहे, त्याच्याकडे त्याला वेळ कसा मॅनेज करायचा याचं स्किल आहे. फक्त 8 तास काम केल्यानंतर कंपनीचं कोणतंच टेन्शन नाही, घरी गेल्यानंतर मी आराम करणार आहे, हा फ्लोअरवर काम करणारा कर्मचारी आणि 24 तास सातत्याने कंपनीचा विचार डोक्यात असून काम करणारा CEO, याच्यापैकी CEO ही पुस्तकं वाचण्याला जास्त वेळ काढू शकतो, कारण त्याला त्याचं महत्व कळालेलं आहे, हे लक्षात घ्या. आता आपल्याला काय बनायचं हे तुम्ही ठरवा, लक्षात घ्या. तुम्ही म्हणा सर आम्ही वाचतच नाही, या लक्षात, म्हणजे या कुठल्याच कॅटेगरीमध्ये येत नाही, तर तो बदल करावा लागेल मित्रांनो, लक्षात घ्या. का गरजेचं आहे? कारण साधे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा त्याच्यामध्ये ना, की गेल्या 30 दिवसात तुम्ही किती पुस्तकं वाचली. पुढचं असं लक्षात घ्या, शेवटचं पुस्तक पूर्ण कधी वाचलं होतं. आपल्याकडे ती एक पद्धत आहे, पानं चाळायची थोडीशी त्याच्यामध्ये ठेवून द्यायची, लक्षात. आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की ते रजनीकांतचा तो चिठ्ठी आहे ना रोबोट, तशी आपल्याला सवय आहे, पानं चाळली की सगळं लक्षात राहतं. आपण मोबाईलवर किती वेळ वाया घालवतो आणि कंपॅरेटिव्हली वाचनासाठी वेळ आपण देऊ शकतो का, तर ठरवलं तर ते देऊ शकतो, हे लक्षात घ्या. तुमच्या माहितीसाठी वाचन हे आता तुम्हाला जरी बोरिंग वाटत असलं तरी ते सगळ्यात मोठं शस्त्र आहे तुमच्या हातामध्ये, कारण त्याला फीजची गरज नाहीये, हे लक्षात घ्या. त्याला तुम्ही श्रीमंत असण्याची गरज नाहीये, त्याला तुम्ही समृद्ध असण्याची गरज आहे वैचारिक दृष्ट्या. तुमच्या आजूबाजूला असे मित्र असलेले पाहिजे त्याच्यामध्ये की जे वाचनासाठी तुम्हाला आसुसलेले असतील, हे लक्षात घ्या. त्यामुळं आता हे सगळं करत असताना काय वाचताय हे पण महत्वाचं आहे ना. त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह थॉट देणारे पुस्तकं तुम्ही वाचताय का? तुमच्या फील्डशी संबंधित असणाऱ्या संशोधनामधली पुस्तकं वाचताय का? टेक्नॉलॉजी मधली पुस्तकं वाचताय का? फायनान्स मधली पुस्तकं वाचता का? हेही महत्वाचं आहे.
लक्षात. नाही तर तुम्ही आता ग्रॅज्युएशन पूर्ण करत आलाय सर, वाचनाची सवय नाहीये आणि मी एक काम करतो, आता ते चंपक नावाचं एक पुस्तक निघतं बघा, लहान मुलांसाठी असं सगळं, त्याच्यापासून सुरुवात करतो. सुरुवातीला ठीक आहे ते चालू करणं, लक्षात घ्या, पण त्याचा तुमच्या लाईफला काय उपयोग आहे? वाचन काहीही वाचलं तरी चालतं असं नाही, लक्षात घ्या. योग्य पुस्तक हातात येणं हे देखील फार महत्वाचं असतं मित्रांनो, लक्षात घ्या. आणि वाचल्यानंतर त्या पुस्तकातून तुम्ही काय घेता हे महत्वाचं असतं. त्यामुळे आजच्या या सत्रामध्ये आपण हे समजून घेणार आहोत की वाचन कशा पद्धतीने इम्पॅक्ट करतं आपल्या घडवण्यामध्ये, लक्षात घ्या. सरळ सरळ फरक मी तुमच्या समोर मांडला. सीईओ बनायचं असेल, मॅनेजर बनायचं असेल, राजा बनायचं असेल, ऑफिसर बनायचं असेल, इतरांच्याकडं काम करून घ्यायचं असेल, तर वर्षाला 60 पुस्तकांचं वाचन करण्याची सवय लागली पाहिजे. मग बनायचंच आहे सीईओ, तर तिथपर्यंतची क्षमता आपण आत्तापासून वाढवायला सुरुवात करूया. दुसरं त्याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला फील्डवर काम करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी फ्लोअरवर लेबर म्हणून काम करायचं आहे, मग 2-3 पुस्तकं वर्षाला झाली तरी चालतायत. आता तुम्ही ठरवा तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात, तुम्ही आत्ता कुठं आहात. आत्ता कुठं आहात हे पहिल्यांदा स्वतः प्रामाणिकपणे जर कबूल केलं तर एक दुसरा प्रवास चालू होतो. कोणता? मी आता इथं आहे आणि मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मग तुम्ही वाचनाची सवय लावाल, लक्षात घ्या. पण आता करिअर कट्ट्यामध्ये तर 172 दिवसामध्ये दररोज 40 मिनिटं वाचन करून रिपोर्ट करण्याला आपण मार्क दिलेले आहेत. त्याचं सर्टिफिकेशन करतोय आपण त्याच्यामध्ये. का त्याच्यामध्ये इतर कोणत्या गोष्टी घेतलेल्या नाहीत? वाचनासाठीचेच दररोजची ऍक्टिव्हिटी का दिलेली आहे? वाचन, एक सेशन आणि एक्सरसाइज, ही जे काय या ठिकाणी 120 मिनिटं तुमच्या आयुष्यातली दररोजची शिस्त लावण्यासाठी करिअर कट्टा सांगितलेली आहेत, ती तुमचं आयुष्य बदलून टाकतील मित्रांनो, लक्षात घ्या. आता या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना वाचन म्हणजे ती एक सवय नाही, लक्षात, ती एक लाईफस्टाईल आहे. जो वाचत नाही, म्हणजे म्हटलं ना, वाचला तो वाचला, वाचेल तो वाचेल असं लक्षात घ्या, किंवा वाचेल तो टिकेल असं म्हटलं जातं. अनुभव जेवढा जास्त असेल, वाचन जेवढं जास्त असेल, तेवढं तुम्हाला सहज कुणीही फसवू शकणार नाही. तुम्हाला या ठिकाणी कुणीही उल्लू बनवू शकणार नाही. तुम्हाला पुढे जायला संधी सातत्याने मिळत राहील, नवनवीन गोष्टींची माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे, लक्षात घ्या. तुमच्या आयुष्याची दिशा 2 गोष्टी ठरवतात, तुम्ही कोणासोबत आहात आणि तुम्ही काय वाचता हे लक्षात आहे त्याच्यामध्ये, लक्षात. आता मित्रांनो एका चॅटबॉक्स मध्ये लगेच टाकलं की मी गुन्हा का देवता हे पुस्तक वाचून काढलं. मग काय शिकायचंय तुम्हाला त्याच्याबद्दल? किंवा अशा बऱ्याच कादंबऱ्या आहेत, गूढ रहस्य कथा असणाऱ्या मी वाचून काढल्या त्याच्याबद्दल. मग त्याच्यातनं प्रोग्रेसिव्ह थॉट काय आहे हाही महत्वाचा भाग आहे. तुम्ही काय शिकलात? म्हणजे तुम्ही गुन्हा करायला शिकलात का? माझ्या बाबतीत गुन्हा होऊ नये म्हणून मी वाचलं पुस्तक, का फक्त आवड आहे म्हणून मी वाचलं? प्रोग्रेसिव्ह थॉटसाठी थोडंसं बघू नंतर. आता पहिल्यांदा आवडतं निर्माण व्हावी म्हणून वाचलंय. कधी कधी अशी घातक अतिविचार करायला लावणारी पुस्तकं वाचून आपण या ठिकाणी आपला आत्मघात करून घेतो मित्रांनो, लक्षात. त्यामुळे वाचायची सवय लावणं जितकं गरजेचं आहे तितकंच गरजेचं आहे की दर्जेदार साहित्याचं वाचन करणं हे देखील फार महत्वाचं आहे, हे लक्षात. त्याच्या बाबतीत एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे की पुस्तक हा आपला सर्वोत्तम असा तुमचा मित्र आहे आणि तो मित्र तुम्हाला कधीही सोडून जात नाही, लक्षात घ्या. तो जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्हाला काय करत असतो? सपोर्ट करत असतो, हे लक्षात घ्या. मग वाचनाचे एक 10 फायदे भरपूर आहेत, पण आपण एक 10 बघू, लक्षात घ्या. एक काय होतं? अखंड ज्ञानाचा स्रोत. सातत्यानं नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात, लक्षात घ्या. म्हणजे एका पुस्तकाच्या लेखनामध्ये त्याचा या ठिकाणी 20 ते 30 वर्षाचा अनुभवाचं सार त्यांनी सांगितलेलं असतं, जे पुस्तक तुम्ही हार्डली एका आठवड्यामध्ये, एका दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये वाचून संपवता. म्हणजे एखादा लेखक 30 वर्षामध्ये काय जगला, त्याला कोणत्या अडचणी आल्या, त्यातनं त्यांनी कसं मात केली त्याच्यावर, हे सगळं तुम्ही जर करता 3 दिवसामध्ये, एका आठवड्यामध्ये शिकत असाल तर तुम्ही जगणं समृद्ध करून घेता, हे लक्षात द्या पहिल्यांदा. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये तो आलेला मार्ग, संकट आणि त्याच्यावर त्यांनी काढलेली मात जर बघितली तर आपल्या लक्षात येते की अरे हे आपण सहज, त्यांनी तसं केलं होतं, आपण पुढे करून जाऊ शकतो. जगात अशा गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यावर मात लोकांनी केलेली आहे, हे लक्षात घ्या. अग्निपंख वाचले असे एका कोणीतरी विद्यार्थ्यांनी आता टाकलं, लक्षात घ्या. अग्निपंख नावाचं पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या प्रत्येकाला किमान ही तरी प्रेरणा मिळेल की कितीही परिस्थिती आपली या ठिकाणी गंभीर असली, प्रतिकूल असली, तरी देखील गरुड भरारी घेता येते. त्यासाठी सातत्य महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कोणतंही महाविद्यालय उत्तम पदवी देऊ शकतं, पण पुस्तकाची जागा नाही घेऊ शकत, लक्षात घ्या. पुस्तकं वाचायची सवय, म्हणजे दुर्दैवानं आपल्याला असं दिसतं की लायब्ररीमध्ये मुलं कमी दिसत आहेत, कॅन्टीनमध्ये जास्त दिसत आहेत. ठीक आहे, कॅन्टीनमध्येही तुम्ही बसलात, तिथं चर्चा काय करता हे महत्वाचं आहे. त्यामुळे तिथं आल्यानंतर चर्चा या ठिकाणी आपल्याला कोणत्या गोष्टीची करायला पाहिजे? पुस्तकांवर बोलतो का, सातत्याने त्याच्यावर चर्चा होते का, हे फार महत्वाचं आहे. दुसरं आहे, हा एक मेंदूचा व्यायाम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. वाचनामुळे मेंदूतले न्यूरॉन कनेक्शन वाढतात,
संशोधन सांगते की नियमित वाचक जो आहे त्याला अल्झायमरचा धोका जो आहे तो या ठिकाणी 32% कमी असतो, कारण तो वाचनामध्ये स्वतःला एंगेज ठेवतो. हे लक्षात याच्या दुसरा आहे शब्दसंग्रह वाढतो तुमचा, नवनवीन शब्द कानावर पडतात, ते तुमच्या बोलण्यामध्ये येतात, हे लक्षात घ्या. आणि उत्तम वाचणारा वक्ता हा उत्तम बोलतो, उत्तम लिहितो आणि उत्तम विचार करतो, हे लक्षात घ्या. कारण जेवढं तुम्ही इनपुट घेता तेवढं मॅक्झिमम आउटपुट तुम्ही देऊ शकता, हे लक्षात घ्या. शब्दसंग्रह वाढतो, व्होकॅब्युलरी वाढते तुमची, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईलच्या युगामध्ये तिथं आपण म्हणतो, लक्षात घ्या, इन्स्टंट डोपामाइन 30 सेकंदामध्ये डोपामाइन रिलीज होतं आणि ती जी सवय लागते मनाला ती कदाचित या ठिकाणी आपल्याला पुढे जाऊन डिप्रेशन, एन्झायटी सारख्या आजारांचा या ठिकाणी आपण बळी पडू शकतो. पण पुस्तक वाचून त्याचा पूर्ण आनंद मिळवण्यासाठी किमान शेवटपर्यंत ते पुस्तक वाचलं पाहिजे, एक एक प्रकरण समजून घेतलं पाहिजे. ही जी एंगेजमेंट लागते त्याच्यामुळे या ठिकाणी एकाग्रता वाटते, तो एक ध्यानाचाच प्रकार आहे, लक्षात त्याच्यामध्ये. हे देखील या ठिकाणी महत्वाचं आहे, समजून घ्यायला पाहिजे, हे लक्षात त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता वाढते. म्हणजे कादंबरी वाचू नका असं मी म्हटलं का, वाचत असताना तिला आता त्या कादंबरीच्या माध्यमात एक भावविश्व तुमच्याकडे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने खुलत जातं, ते समजतं, त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रिॲक्ट करू शकता. म्हणजे तुमचा इमोशन क्वेश्चन डेव्हलप होण्यासाठी देखील या वाचनाचा फायदा आपल्याला होत असतो, लक्षात घ्या. दुसरं काय आहे की टेन्शन कमी होतं, ताण कमी होतं आपलं. कशामुळं तर संशोधन सांगतं की 5 मिनिटं वाचन केल्यामुळे 68% ताण कमी होतो. संगीत ऐकणे आणि चालण्यापेक्षाही जास्त आहे, लक्षात घ्या. एक ट्रेस बस्टर म्हणून पण याचा उपयोग तुम्ही करू शकता. हे फायदे माहिती आहेत का आपल्याला? आता समजून घेऊ, आता थोडस समजून घेऊ, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर या ठिकाणी झोप सुधारण्यासाठी मदत होतो. कालच्या सेशनला आपण बघितलं झोप किती महत्वाची असते. तर झोप सुधारण्यासाठी मदत का होते लक्षात घ्या की शेवटच्या दिवशी तुम्ही झोपेत आजच्या दिवसाचा शेवट जो असतो तो शेवट कसा करता, म्हणजे मोबाईलवर शेवटचं मित्राला बाय गुड नाईट बोलून करता, की मोबाईल मी तासाभरापूर्वीच बंद केलेला असतो आणि त्याच्यानंतर तासभर मी पुस्तक चालतो, 4-5 पानं वाटतो, 40 पानं वाचतो आणि मी झोपतो. त्यावेळेला ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुम्हाला झोपेसाठी या ठिकाणी वाचन करून झोपता, त्यावेळेला तुम्हाला गाढ झोप लागते. हे प्रयोग करून बघायचे आहेत मित्रांनो. सांगितल्यानंतर प्रवचन ऐकल्यासारखं ऐकायचं आणि सोडून वा भारी वाटते आजचं नाही. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही चांगलं लिहावं म्हणून मी बोलतच नाही, काही फॅक्ट आपल्याला समजाव्यात म्हणून बोलते, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं की माहिती जास्त येते वाचनामुळे तुमच्याकडं, आणि माहिती जेवढी जास्त येते तेवढं तुमची निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग कपॅसिटी डेव्हलप होते, लक्षात घ्या. आणि इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्ही अनालाइज करता, त्या रिपोर्टवर बेस्ड तुम्ही काम करता, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी या माहितीवर आधारित निर्णय घेणं सोपं जातं. दुसरं महत्वाचं आहे सृजनशीलता वाढते. सृजनशीलता म्हणजे काय, वेगवेगळे विचार डोक्यात यायला लागतात, वेगवेगळे तुम्हाला अँगल समजतात, तुमचा दृष्टिकोन बदलतो, तुमचा ऍटिट्यूड बदलतो आणि तुमची व्हिजन बदलते, लक्षात घ्या. यासाठी तुम्हाला या ठिकाणी वाचन गरजेचं आहे. आयुष्याला दिशा देण्यासाठी एक चांगलं पुस्तक तुमच्या योग्य वेळात हातात पडणं गरजेचं असतं, हे मित्रांनो लक्षात घ्या. आता हे सगळं सांगत असताना तुम्ही म्हणाल सर मला UPSC करायची आहे, मला दररोज 8 तास 12 तास अभ्यास करायचा आहे, मग त्याच्यात मी याला अभ्यासाला वेळ देऊ का नको देऊ? द्यायलाच पाहिजे. मी पुन्हा सांगते, कोणत्याही पद्धतीची स्पर्धा परीक्षा ही फक्त नॉलेज टेस्टिंग एक्झाम नसते, तर ती पर्सनॅलिटी टेस्ट करणारी एक्झाम असते. त्यामुळे तुम्हाला अवांतर वाचन हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि मी हे सांगत असताना त्याचे कृतीशील प्रयोग मी तुम्हाला सांगू शकतो, लक्षात घ्या. की 10वी-12वीच्या वर्षामध्ये काय वाचलं जाऊ शकतं का? तर 10वीच्या वर्षामध्ये वाचत असताना माझ्या मुलाने लक्षात घ्या की 35 पुस्तकं अवांतर वाचलेली आहेत. 12वीच्या वर्षामध्ये वाचत असताना 35 पुस्तकं अवांतर वाचली, 35 ते 40 झाले असते, लक्षात घ्या. आणि त्याच्या यादीसहित मी ते ग्रुपला टाकून दिलं. मी त्याच्यावर सोशल मीडियावर पोस्ट यासाठी लिहिली मित्रांनो, लक्षात घ्या की बऱ्याच वेळा पालकांचं प्रेशर असं असतं की 10वी आहे 12वी आता दुसरं काहीच करू नको, टीव्ही बंद, बाकीचं बंद, फक्त या ठिकाणी MCQ किंवा या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघ, क्वेश्चन पेपर सोडव, क्लास कर, हे कर. तुम्हाला जे काही रिलीज व्हायला, टेन्शन रिलीज व्हायला, स्ट्रेस रिलीज व्हायला जो वेळ मिळायला पाहिजे, तुमची प्रगल्भता वाढायला पाहिजे, यासाठी हा काळ फार महत्वाचा असतो. त्यामुळे तुम्हाला देखील मित्रांनो ही सवय लावून घेतली पाहिजे की दररोज बॅगेत तुमच्या एक तरी पुस्तक असावं. संपल्यानंतर पुन्हा दुसरं घ्या, लायब्ररीमध्ये भेट द्या, समजून घ्या, शिक्षकांना विचारा काय वाचायचंय. शिक्षकांच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये चॉईस गॅप असू शकतो, लक्षात घ्या. चॉईस गॅप असू शकतो. म्हणजे बऱ्यापैकी मी अशी मुलं आता जी बघतोय, का तुमची अल्फाची पुढची पिढी जी बघतोय, लक्षात घ्या, त्यांना इंडियन लेक्चरर किंवा इंडियन रायटर जे आहे ते आवडतच नाही.
ते म्हणतात की भारतीय साहित्यिक जे लिहितात त्याच्यापेक्षा पाश्चात्य या देशातले साहित्यिक चांगले लिहितात, आम्हाला त्यांचं साहित्य आवडतंय. काय वाचायचं? कारण तुम्ही आता याच्यामध्ये येणारी नावं देखील बघा ना, चॅटबॉक्समध्ये ज्या ज्या पुस्तकांची नावं यायला लागलेली आहेत त्यात भारतीय ओळखीच्या पुस्तकांपेक्षा ज्याच्यावर समरी आली, लक्षात, ज्याच्यावर रील बनवण्यात आल्या, जे थोडंसं फेमस झालं, असे मॅक्झिमम पुस्तकं तुम्ही वाचायला लागलेला आहात. चांगली गोष्ट आहे, काही ना काही तर त्यातनं तुम्ही शिकताय, एक वेगळी गोष्ट तुम्हाला समजते. त्यामुळे आपण हे करून घ्यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता आपण या ठिकाणी पुस्तकं वाचण्याची जी सवय आहे त्यातल्या काही गोष्टी लक्षात घ्या. आता वॉरन बफे हे सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर म्हणून ओळखला जातो, पण तो किती वेळ शेअर मार्केटच्या स्क्रीनवर बघत बसला असेल? अजिबातच नाही. ते त्यांचा 80% वेळ हा वाचनात खर्च करतायत, लक्षात. बिल गेट्स वर्षाला साधारणतः 50 पुस्तकं वाचतायत. एलन मस्कला ज्यावेळेला विचारतो हे सगळं कुठं शिकलास, त्यावेळेला तो सांगतो मी वाचनातून या ठिकाणी हे सगळे शिकलोय, कारण त्याचं औपचारिक शिक्षण झालेलं नाही पूर्ण, लक्षात घ्या त्याच्याबद्दल. आता मग याची कारण शोधून घ्या, आपण काय केलं त्याच्यामध्ये. आपण पुस्तकं वाचत नाही त्याचं कारण का? एक काय होतं, अखंड ज्ञानाचा स्रोत. सातत्यानं नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात, लक्षात घ्या. म्हणजे एका पुस्तकाच्या लेखनामध्ये त्याचा या ठिकाणी 20 ते 30 वर्षाचा अनुभवाचं सार त्यांनी सांगितलेलं असतं, जे पुस्तक तुम्ही हार्डली एका आठवड्यामध्ये, एका दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये वाचून संपवता. म्हणजे एखादा लेखक 30 वर्षामध्ये काय जगला, त्याला कोणत्या अडचणी आल्या, त्यातनं त्यांनी कसं मात केली त्याच्यावर, हे सगळं तुम्ही जर करता 3 दिवसामध्ये, एका आठवड्यामध्ये शिकत असाल तर तुम्ही जगणं समृद्ध करून घेता, हे लक्षात द्या पहिल्यांदा. म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये तो आलेला मार्ग, संकट आणि त्याच्यावर त्यांनी काढलेली मात जर बघितली तर आपल्या लक्षात येते की अरे हे आपण सहज, त्यांनी तसं केलं होतं, आपण पुढे करून जाऊ शकतो. जगात अशा गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यावर मात लोकांनी केलेली आहे, हे लक्षात घ्या. अग्निपंख वाचले असे एका कोणीतरी विद्यार्थ्याने नंतर टाकलं, लक्षात घ्या. अग्निपंख नावाचं पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या प्रत्येकाला किमान ही तरी प्रेरणा मिळेल की कितीही परिस्थिती आपली या ठिकाणी गंभीर असली, प्रतिकूल असली, तरी देखील गरुड भरारी घेता येते. त्यासाठी सातत्य महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कोणतंही महाविद्यालय उत्तम पदवी देऊ शकतं, पण पुस्तकाची जागा नाही घेऊ शकत, लक्षात घ्या. पुस्तकं वाचायची सवय, म्हणजे दुर्दैवानं आपल्याला असं दिसतं की लायब्ररीमध्ये मुलं कमी दिसत आहेत, कॅन्टीनमध्ये जास्त दिसत आहेत. ठीक आहे, कॅन्टीनमध्येही तुम्ही बसलात, तिथं चर्चा काय करता हे महत्वाचं आहे. त्यामुळे तिथं आल्यानंतर चर्चा या ठिकाणी आपल्याला कोणत्या गोष्टीची करायला पाहिजे, पुस्तकांवर बोलतो का, सातत्याने त्याच्यावर चर्चा होते का, हे फार महत्वाचं आहे. दुसरं आहे, हा एक मेंदूचा व्यायाम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. वाचनामुळे मेंदूतले न्यूरॉन कनेक्शन वाढतात. संशोधन सांगते की नियमित वाचक जो आहे त्याला अल्झायमरचा धोका जो आहे तो या ठिकाणी 32% कमी असतो, कारण तो वाचनामध्ये स्वतःला एंगेज ठेवतो, हे लक्षात त्याच्या. दुसरा आहे शब्दसंग्रह वाढतो तुमचा, नवनवीन शब्द कानावर पडतात, ते तुमच्या बोलण्यामध्ये येतात, हे लक्षात घ्या. आणि उत्तम वाचणारा वक्ता हा उत्तम बोलतो, उत्तम लिहितो आणि उत्तम विचार करतो, हे लक्षात घ्या. कारण जेवढं तुम्ही इनपुट घेता तेवढं मॅक्झिमम आउटपुट तुम्ही देऊ शकता, हे लक्षात घ्या. शब्दसंग्रह वाढतो, व्होकॅब्युलरी वाढते तुमची, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी मोबाईलच्या युगामध्ये तिथं आपण म्हणतो, लक्षात घ्या, इन्स्टंट डोपामाइन, 30 सेकंदामध्ये डोपामाइन रिलीज होतं आणि ती जी सवय लागते मनाला, ती कदाचित या ठिकाणी आपल्याला पुढे जाऊन डिप्रेशन, एन्झायटी सारख्या आजारांचा या ठिकाणी आपण बळी पडू शकतो. पण पुस्तक वाचून त्याचा पूर्ण आनंद मिळवण्यासाठी किमान शेवटपर्यंत ते पुस्तक वाचलं पाहिजे, एक एक प्रकरण समजून घेतलं पाहिजे. ही जी एंगेजमेंट लागते त्याच्यामुळे या ठिकाणी एकाग्रता वाटते, तो एक ध्यानाचाच प्रकार आहे, लक्षात त्याच्यामध्ये. हे देखील या ठिकाणी महत्वाचं आहे, समजून घ्यायला पाहिजे, हे लक्षात त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता वाढते. म्हणजे कादंबरी वाचू नका असं म्हटलं का, वाचत असताना तिला, आता त्या कादंबरीच्या माध्यमात एक भावविश्व तुमच्याकडे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने खुलत जातं, ते समजतं, त्याच्यावर तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रिॲक्ट करू शकता. म्हणजे तुमचा इमोशन क्वेश्चन डेव्हलप होण्यासाठी देखील या वाचनाचा फायदा आपल्याला होत असतो, लक्षात घ्या. दुसरं काय आहे की टेन्शन कमी होतं, ताण कमी होतं आपलं. कशामुळं? तर संशोधन सांगतं की 5 मिनिटं वाचन केल्यामुळे 68% ताण कमी होतो. संगीत ऐकणे आणि चालण्यापेक्षाही जास्त आहे, लक्षात घ्या. एक ट्रेस बस्टर म्हणून पण याचा उपयोग तुम्ही करू शकता. हे फायदे माहिती आहेत का आपल्याला? आता समजून घेऊ, आता थोडंसं समजून घेऊ, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यानंतर या ठिकाणी झोप सुधारण्यासाठी मदत होतो. कालच्या सेशनला आपण बघितलं झोप किती महत्वाची असते. तर झोप सुधारण्यासाठी मदत का होते, लक्षात घ्या की शेवटच्या दिवशी तुम्ही झोपेत आजच्या दिवसाचा शेवट जो असतो तो शेवट कसा करता, म्हणजे मोबाईलवर शेवटचं मित्राला बाय गुड नाईट बोलून करता,
की मोबाईल मी तासाभरापूर्वीच बंद केलेला असतो आणि त्याच्यानंतर तासभर मी पुस्तक चालतो, 4-5 पानं वाटतो, 40 पानं वाचतो आणि मी झोपतो. त्यावेळी ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुम्हाला झोपेसाठी या ठिकाणी वाचन करून झोपता, त्यावेळी तुम्हाला गाढ झोप लागते. हे प्रयोग करून बघायचे आहेत मित्रांनो. सांगितल्यानंतर प्रवचन ऐकल्यासारखं ऐकायचं आणि सोडून द्या, वा भारी वाटते आजचं नाही. चॅटबॉक्समध्ये तुम्ही चांगलं लिहावं म्हणून मी बोलतच नाही, काही फॅक्ट आपल्याला समजाव्यात म्हणून बोलते. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं की माहिती जास्त येते वाचनामुळे तुमच्याकडं, आणि माहिती जेवढी जास्त येते तेवढं तुमची निर्णय क्षमता, डिसिजन मेकिंग कपॅसिटी डेव्हलप होते. लक्षात घ्या, तर इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्ही अनालाइज करता, त्या रिपोर्टवर बेस्ड तुम्ही काम करता. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी या माहितीवर आधारित निर्णय घेणं सोपं जातं. दुसरं महत्वाचं आहे, सृजनशीलता आवडते. सृजनशीलता म्हणजे काय, वेगवेगळे विचार डोक्यात यायला लागतात, वेगवेगळे तुम्हाला अँगल समजतात, तुमचा दृष्टिकोन बदलतो, तुमचा ऍटिट्यूड बदलतो आणि तुमची व्हिजन बदलते. लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला या ठिकाणी वाचन गरजेचं आहे. आयुष्याला दिशा देण्यासाठी एक चांगलं पुस्तक तुमच्या योग्य वेळात हातात पडणं गरजेचं असतं. हे मित्रांनो लक्षात घ्या. आता हे सगळं सांगत असताना तुम्ही म्हणाल, सर मला युपीएससी करायची आहे, मला दररोज 8 तास 12 तास अभ्यास करायचा आहे, मग त्याच्यात मी याला अभ्यासाला वेळ देऊ का नको देऊ? द्यायलाच पाहिजे. मी पुन्हा सांगते, कोणत्याही पद्धतीची स्पर्धा परीक्षा ही फक्त नॉलेज टेस्टिंग एक्झाम नसते, तर ती पर्सनॅलिटी टेस्ट करणारी एक्झाम असते. त्यामुळे तुम्हाला अवांतर वाचन हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, आणि मी हे सांगत असताना त्याचे कृतीशील प्रयोग मी तुम्हाला सांगू शकतो. लक्षात घ्या की 10वी-12वीच्या वर्षामध्ये काय वाचलं जाऊ शकतं का? तर 10वीच्या वर्षामध्ये वाचत असताना माझ्या मुलाने लक्षात घ्या की 35 पुस्तकं अवांतर वाचलेली आहेत. 12वीच्या वर्षामध्ये वाचत असताना 35 पुस्तकं अवांतर वाचली, 35 ते 40 झाले असते. लक्षात घ्या, आणि आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं आहे की घरात जर कोणी वाचतच नसेल तर ती सवय लागत नाही. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही अनुभव घ्या, तुमचे वडील जर घरात दररोज सकाळी पेपर वाचलेले जर करता, तुमच्या घरातलं कोणी लहान मूल बघत असेल तर ते त्याच्या शेजारी जाऊन बसतो, त्याला काही कळत नसतं, मग तेही पुस्तक उघडून बसतो, तेही तसं काहीतरी करायचा प्रयत्न करतं. लक्षात त्याच्यामध्ये ते न्यूजपेपर वाचून बघतं त्याच्यामध्ये. तसं घरातलं वाचनाचं कल्चर जे आहे ते तुम्हाला वातावरण मिळतं का तसं? आणि जर मिळत नसेल तर ते डेव्हलप करा. जिथं वाचणारी लोक आहेत त्या ठिकाणी वेळ खर्च करायला सुरुवात करा. तुम्ही सुरुवात करा वाचायला, वाचत बसायला सगळ्यांच्या समोर, त्याच्यामध्ये त्यातनं सुरुवात होऊ शकते. सामाजिक दबाव एक काय माहिती आहे काय, पिअर प्रेशर ज्याला म्हणतो आपण, त्याला काय, अरे कोण वाचता आजकाल, सगळ्या पुस्तकाची समरी रेडीमेड मिळते. एक ऍप परवा आले, मी बघितलं त्याच्यामध्ये. लक्षात घ्या की ते या ठिकाणी त्याच्यावरून म्हणजे स्कॅन करून घेतलं त्याच्यामध्ये, तर ते वाचून तुम्हाला ऐकवतं. पुस्तकाचं पेजचा फोटो काढायचा आणि त्या ऍपला सांगून द्यायचं, तर ते पुस्तक वाचून दाखवताना तुम्ही ऐकत बसायचं. मी कुकू FM सारख्या ऍपचं प्रमोशन केलं आणि तुम्हाला सांगितलं होतं की हे ऐकण्याला चांगलं आहे. कधी ऐकायचं? मला दर 2 तास 3 तास म्हणजे प्रवासात जात आहेत, बसमधनं वाचायला वेळ खर्च करू नका, डोळे खराब होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यापेक्षा मग त्या वेळेला अशा पद्धतीची पुस्तकं जी ऑडिओ बुक उपलब्ध आहे ते ऐका. लक्षात, त्याचे वेगळे फायदे आहेत. पण वाचन हे पुस्तकाचं तुमच्या हार्ड कॉपीचं असायला लागणार आहे का? पुस्तकाचं वाचन हा देखील एक प्रकार तुमचा असायला लागेल, हे लक्षात त्याच्यामध्ये ना. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, भाषेची अडचण असते असं वाटतं आपल्याला. म्हणजे मला इंग्रजी पुस्तक कठीण वाचतात, मराठी पुस्तकं कुठे मिळतात माहीत नाही, मराठी साहित्यिक दर्जेदार लिहित नाहीत, हे जे तुमचे गैरसमज आहेत त्यासाठी पहिला शोधून तर बघा. उतरा तरी त्या पुस्तकांच्या महासागरामध्ये, कुठं कुठं काय काय ते बघा. लाखो पुस्तकं मित्रांनो या ठिकाणी वाट बघतायत की मुलं वाचायला कधी येतात, हे लक्षात त्याच्यामध्ये ना. कारण एक मीम तुम्ही वाचला असेल कदाचित. लक्षात घ्या की आज कपाट्यातल्या एका पुस्तकाने आत्महत्या केली आणि त्याचं कारण निघालं मोबाईल. म्हणजे पुस्तकाला वाचायलाच कोणी आलं नाही म्हणून पुस्तकाने आत्महत्या केली, कारण मुलं मोबाईलमध्ये गुंतलेली आहेत, हे लक्षात घ्या. हे फार मार्मिक मीम असताना एक लक्षात घ्या की मोबाईल वाईट नाही आहे, मोबाईल वापरलाच पाहिजे, तो आपल्या कामासाठी चांगल्या पद्धतीने कसा वापरायचा ते बघूया आपण. पण पुस्तकाला मित्र बनवणं हे चांगलं आहे, लक्षात घ्या. उद्यापासून वाचन चालू करेल, हा एक महत्वाचा भाग आहे. लक्षात काय, उद्यापासून करायचं चालू. म्हणजे आपल्यातली काही मंडळी आहेत ना, फक्त यासाठी सकाळी येत नाहीत किंवा रात्रीच्या 6च्या सेशनला येत नाहीत की 25 तारखेपासून करतो ना सर आम्ही सगळे स्टार्ट सेशन. या 10 दिवसांमध्ये ती सवय लावायची होती मित्रांनो. लक्षात घ्या, 25 तारखेपासून रेकॉर्ड होणार आहे म्हणून तुम्ही याला मग 172 दिवसानंतर काय करा, संपलं सर आता कोण करणार आहे, हे नाही पाहिजे. आपल्याला ती सवय लागली पाहिजे, यासाठी आपण ते करतोय. लक्षात त्याच्या बाबतीत वाचनाची सवय, जसं व्यायाम करत असताना एका दिवसात रिझल्ट दिसतो का? नाही दिसत. तसं वाचनाचा देखील रिझल्ट एका दिवसात दिसत नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला थोडासा या ठिकाणी त्यासाठी वाट बघणं गरजेचं असतं.
रिझल्टसाठी हे लक्षात ठेवा. वाचनाची सवय लावण्यासाठीची काही महत्वाची सूत्र आपण बघतोय, लक्षात घ्या. छोटी गोष्ट जी आपण तुम्हाला सांगितली तशी, दररोज 40 मिनिटं किंवा 20 पानं, म्हणजे महिन्याला साधारणतः 600 पानं तुमची वाचन होत आहे. 3-4 पुस्तकं तर तुमची संपू शकतात, वर्षाला 30 पुस्तकं संपतील. छोटं सांगितलं तुम्हाला. दुसरं 10 मिनिटाचा नियम, म्हणजे लगेच 40 मिनिटाला सुरुवात करू नका. यासाठी हे 10 दिवस होते तुमचे, आज त्यातला 6वा दिवस. 10 दिवसापासून सुरुवात करा. 10 मिनिटापासून, 10 नंतर 15, 15 नंतर 20, असं तुम्ही 40. म्हणजे व्यायामाचंही तसंच आहे, वाचनाचंही तसंच आहे. लक्षात. तलाठी बनण्यासाठी कुठली पुस्तकं वाचायची ते नियमित IAS आपल्या भेटीच्या सत्रामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. तुम्हाला आजच्या दिवसासाठी शुभेच्छा देतो. नागपूरमध्ये जे काही विद्यार्थी असतील ते सगळेजण आपण या ठिकाणी DNC कॉलेजमध्ये आज भेटणार आहोत. आत्ता 7:30 वाजता कमला नेहरू कॉलेजमध्ये मी पोहोचतोय. त्याच्यानंतर 9:30 वाजता सिटी बेंजानी महाविद्यालय आणि 3 वाजता आपण या ठिकाणी DNC कॉलेजमध्ये भेटणार आहोत. उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद.